केळीचा पानाचं देठ पण घेऊ शकताय, कांदो पण घेतलाय तरी चालता। असं सगळीकडे तेल लागा खाव्या आणि त्याच्यानंतर पुन्हा हे असं वर खाली करायचा। ह्यो आपला रात्री तांदूळ भिजत घातलेला पीठ नाही सॉरी मिक्सरला लावलेला। हे पण घावणे करून एकदम सोपे असत। तर आता आपण घावणे काढूया। नमस्कार सगळ्यांका, कसे असाय? बरे असाय मा? तर आज मी तुमका ना घावणे काढताना दाखवतले, म्हणजे ते वेगळ्या पद्धतीत आम्ही काढतलो। रोज आम्ही पिठाचेच काढतो, तर आज आम्ही ना म्हणजे गावठी तांदूळ होते, त्यांची कणगी होती, ती आजीने आमका दिलेली। मग रात्री आईना ते भिजत घातलेले होते, मग ते सकाळी उठान तिने मिक्सरला लावल्यात। तर आता आम्ही त्याचे काढतलो घावणे आणि ते आम्ही उसळ केली, तर उसळ सोबत आम्ही खातलो। तर चला तर मग बघूया आपण ते घावणे कसे असतात ते। बघा हे असं ते मिक्सराक आईन मी बोलले ना मिक्सराक लावलेला होता। तर बघा आईने असं मिक्सराक लावलेला होता, मग असं जाड आता तर ह्याच्यात पाणी घालू हव्या। आत्ताच मिक्सर मधून तिने बाहेर काढल्यानंतर पाणी तर ह्याच्यात असं तिने पाणी घातलंय ना, तर ह्यो घावणो असा ना, ह्यो पिठाचो घावणो हा। आणि ह्यो आपण ना कांद्यान भिड्याक कांदो लावून त्याच्यावर तेल लावून मग आपण घावणे काढतलो। अजून जरासं पाणी घालायचं म्हणजे पातळ गोया। मीठ घातलं, मीठ आपण ना चवीनुसार घालू गोया, हा खारट होती नाही तर जास्त झाला तर जेवढा आपला ह्या बघूनच घालू बघा। आपण आता मीठ घातलं, सेमच असतात, फक्त जरा खाण्यात जरा फरक असता। ह्यो असा पिठाचो घावणे आणि तर ना माका तुम्ही ना कमेंट्स मध्ये सांगा तुमका पिठाचे घावणे आवडतात की मिक्सराक लावून केलेले आवडतात ते। माका तरी दोन्ही आवडतात, तर तुमका खायचे आवडतात ते माका तुम्ही कमेंट्स मध्ये सांगा। तर चला तर मग बघूया आपण। झाला हा, तर हे बघा ह्यो पिठाचो घावणो। आता ह्यो आपलो झालो की आता आपण ह्यो काढतलो आणि त्याच्यानंतर आपण काढतलो मिक्सरला, म्हणजे रात्री भिजत घातलेलो घावणो। बघा ह्यो असा घावणो। तर आता ह्या असा आपला हे का बोलतात भिडा। मग ना आपण ह्यो असो कांदो घेऊ आणि त्याला तेल लावायचं आणि तो असं फिरवायचा। तुम्ही कांद्याच्या ऐवजी केळीचा पानाचं देठ पण घेऊ शकताय, कांदो पण घेतलाय तरी चालता। असं सगळीकडे तेल लागा खाव्या आणि त्याच्यानंतर पुन्हा हे असं वर खाली करायचा। ह्यो आपला रात्री तांदूळ भिजत घातलेला पीठ नाही सॉरी मिक्सरला लावलेला। हे पण घावणे करून एकदम सोपे असत। तर आता आपण घावणे काढूया। ह्याच्यावर आपण झाकण वगैरे काय ठेवायचं नाही ना। हा, तर ह्याच्यावर आम्ही झाकण वगैरे काय ठेवायचं नाही, असेच येतात हे घावणे। तो घावणो झालो की नाही आपण बघतलो, बघ झालो आकार। तर हे बघा आपलं असं घावणं रेडी आ। तसोच हा तसोच असता घावणं, फक्त खाण्यात जरासो बदल असता। हे बघा जाळी जी असता ना घावण्यांका कशी, म्हणजे आपण जे पिठाचे घावणे काढतो ना त्यांका अशी बोका बोका असतात ही बघा अशी, पण ह्यांका अशी जाळी येत नाही, असे प्लेन असतात। म्हणजे तुमका ओळखाक येतले ते। हे बघा हे असत पिठाचे घावणे, ह्यांका भोका भोका असत। आणि हे असत ना आपण रात्री तांदूळ भिजत घातलेले सकाळी मिक्सरला लावले, त्यांका भोका येत नाही, सगळे प्लेन असतात। तर आई असो दुसरं पण घावणं काढून घेता। तर ना आता काय झाला,
इथे मी घावणं काढत होतो तर आमची ना खिडकी आहे, ही बघा, ही ना खिडकी आहे. मग आमच्या खिडकीतून तो पक्षी दिसता. पक्षी तर ना काय माहिती त्याला काहीतरी झाला तर मी त्याला बघूक जातय. तर आईन माझ्याकडे दिलेलो आज एका भात घालू, तर आता मी तो भात घालूक जातोय. बघूया आपण ते पक्षी काय झालेला असा ता की ऊन घेता माका माहित नाही, कारण एकदम तो स्टॅच्यू रवलेलो आणि ह्यो असा भात. तर मी आता भात घालूक जातोय. तर ह्यो असं आमचो ना काळू आता ह्यो माझ्या मागून येतलो, एका वाट्टाला काहीतरी वेगळाच. तर आता आपण ना भात घालूक जाऊया. तर तो बघा तो पक्षी ना उठलेलो गेलो उडान उडान गेलो गे आई तो. तर आता ना मी पक्ष्यांका भात घालतोय, हे बघा. अरे काळू थांब, तुका मी घालतलंय रे, तू घरात जेव घरात. तर हे बघा मी ते पक्ष्यांका भात घालतोय, ते का नको. तर मी ते पक्ष्यांका भात घातलंय. ए तू घरात जेव, चल घरात जेव. हाय चलक पण देणार नाही. तुमका माहित नाही काळू आमचं कितकोन आलाय का. ते का काय घालूक नाही ना की चावतलो बरो, आणि माकाच चावतलो बहिणी की ना, माकाच चावतलो. घातलं अगे तो ना उन्हात बसलो असतो असं माका वाटतं. आई वाटला त्या पक्षी काहीतरी झाला की केव्हा तिने माझ्याकडे भात दिला घालू. तर कोणा टीका रावा देते का जेवताना खाली आपण दुसरं घावणं. तर बघा ह्यो असा दुसरं घावणं. तर तुमका ना आता घावण्यांमधलो फरक कळलोच असतात. पिठाचे घावणे खायचे आणि मिक्सरला लावलेले खायचे. तर आता हे बघा हे आपले घावणे तयार असत, उसळ आणि घावणे. तर व्हिडिओ आवडलो असतात तर व्हिडिओक लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओ. थँक्यू, बाय बाय. येवा माझ्यासोबत घावणे खाऊक.